नमस्कार मित्रांनो, मी ओमकार. आज आपला वर्गणी मागायचा तिसरा दिवस. सगळे पोरं झालते आपल्या घरासमोर जमा. कशी करायची जयंती म्हणून नियोजन चालू होतं. अमरने घेतलं बिल बुक आणि त्याच्यावर नावे लिहून झाले की तेवढंच चालते शाळातली पोरं. त्यांच्या शाळा चालू होतं. मॉनिटर कोण करायच्या वर्गातला. मग त्यातले सोहम गोडके तेवढ्यात पंच आला आपला गाडी घेऊन. म्हणला चल बस चलवायला. काय सणा पिरिरी करीत चालू होतं. कुठं जायचं ते माहित नव्हतं. मग त्याला विचारलं कुठं जायचं, ते मला पारगावला जायचे. मग काय घेतली सणाना पिरिरी करीत आपण गाडी. मग काय 120 मीटर लावलं ना आलो हॉटेल बालवना आलो तर काय मालक काय भाजी बनवत होते. मालकाला म्हणलं येताना थांबतो. मग ते चालली होती कुठतरी बाहेर शेटला 2 बोट करायला लावली आणि निघळत आम्ही पारगावच्या दिशेने चाललो होतो सणाना पिरिरी करीत. पारगाव मध्ये आलो तर पंच तर काय नुसते घराच्या कड्याच वाजवायला लागले. काय पंचाने बघा कसं कोंबडं धरले होतं, कारण पंच उद्या कोंबडं होतं. मग काय किंग बालू विभागात यावणीच करायला लागला. कोंबडे हे बांधून घेतले पिशवीत आणि पंचला म्हणलं मी चलतो गाडी तू बस माग. पंच मी घेतले कोंबडे आणि बसलो महाग. काय सणाना पिरिरी करीत आलो तर मी गल्लीतून. पंच म्हणला लग्नाच्या आधीत माया मागे एवढा ताप आहे, लग्न झाले तर काय ताप असन. तेवढ्यातच आपल्याला आलता बाळूदाजीचा फोन, कारण की ती म्हणली आम्हाला येताना वडापाव घेऊन या. मस्तपैकी दादाला वडापाव काढायला लावले गरम गरम. बाळूदाजीला आणले वडापाव आणि दिले. येताना थांबलो बाळूना नाव आणि मस्तपैकी जेवण हे केले आणि आलोत आम्ही गावात. घरी चाललो होतो की तेवढ्यात आपल्याला दिसला रस्त्याला साईडला विचारलं साईल म्हणला मी चाललोय तिकडे नदीत हापशात. साईडला केलं बाय बाय. घरी आलो कोंबडे ठेवले की तेवढ्यात आपली गाडी फसली होती. मग काय चाललो गाडी कसं पिरली करीत पळत. गाडी पशी आलो आणि गाडी काय आपली जागा गार भिंगत होती. मग गाडी आपली फसली होती. बघा किती जण जमले होते. ह्याला कुठं न्यावा आणि हे येड्यावणी करीत नाही असं काय होतच नाही. हे बघा कसं येड्यावणी करीत आहे. आजचा काय ब्लॉग बरोबर वाटला नसेल तुम्हाला, कारण की आज माझं दुखतंय, सर्दी खोकला ताप असं झालेलं होतं. पण तरी आपण ब्लॉग काढला, कारण की आपण डेली ब्लॉगिंग चालू केलेली आहे. म्हणून आजच्यासाठी एवढंच. बाय बाय, भेटूया उद्याच्याला.